स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ स्टँडर्डचा एक्सरसाइज पाहणार आहोत. पहा, याच्या आधी सुद्धा फोर्थ स्टँडर्डचे लेसनचे क्वेश्चन आन्सर मी दिलेले आहेत तुम्हाला. 6 पर्यंत झालेले आहेत. आज आपण 7th जो लेसन आहे आपला त्याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया लेसन 7 चे क्वेश्चन अँड आन्सर. सगळ्यात पहिला आहे आपल्याला बघा, सुमेध अँड व्हॉट विल यू डू विचारलेला आहे. बघा, सुमेध अँड मधुरा डू नॉट लाईक ग्रीन लिफी व्हेजिटेबल. ऑन द डे देअर मदर कुक लिफी व्हेजिटेबल दे स्किप देअर मील. म्हणजे त्यांना अजिबात, सुमेध आणि मधुराला अजिबात आवडत नाही बघा व्हेजिटेबल्स, आणि त्यांच्या आईने आज तेच केलेलं आहे. ते काय म्हणतात की ते जेवणार नाहीत. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? पहा, काय सांगणार आपण त्यांना. तर सुमेध अँड मधुरा शुड बी कन्व्हिन्स्ड दॅट इटिंग ग्रीन लिफी व्हेजिटेबल आर गुड फॉर देअर हेल्थ. म्हणजे त्यांना आपण कन्व्हिन्स करायचं आहे की ग्रीन व्हेजिटेबल खाणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि सेकंड काय करणार, मदर कॅन ऑल्सो मेक स्टफ पराठाज कंटेन ग्रीन लिफी व्हेजिटेबल. म्हणजे एक तर आपण त्यांना समजावून सांगणार, आणि दुसरं म्हणजे आई काय करणार, मदर कॅन ऑल्सो मेक स्टफ पराठा कंटेनिंग ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. पुढे बघा, क्वेश्चन 2 तुम्हाला मध्ये विचारलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. काय कराल हा तुम्ही? यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं डोकं वापरायचं आहे. बघा, इज थालीपीठ मोर नरिशिंग दॅन भाकरी मेड ऑफ ओनली जवार अँड बाजरा फ्लोअर. म्हणजे थालीपीठ हे जवार आणि बाजऱ्याच्या भाकरीपेक्षा जास्त म्हणजे पौष्टिक आहे का, नरिशियस आहे का? तर हो. का आहे बघा, थालीपीठ इज फुल ऑफ मेनी नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट बिकॉज थालीपीठ इज मेड अप ऑफ मेनी डाल्स अँड पल्सेस अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे थालीपीठ हे खूप पौष्टिक असतं, कारण थालीपीठ हे कशाने बनलेलं असतं, त्याच्यात वेगवेगळ्या डाळी असतात, पल्सेस असतात आणि व्हेजिटेबल्स पण आपण टाकतो, जसे की ओनियन टाकतो आपण, कधी कधी स्पिनॅच सुद्धा टाकतो. त्याच्यामुळे थालीपीठ हे खूप नरिशियस फूड आहे. सेकंड पॉइंट आहे, जवार अँड बाजरा भाकरी विल नॉट गिव्ह दॅट मच नरिशमेंट. म्हणजे थालीपीठा इतकी नरिशमेंट जवार आणि बाजरीच्या भाकरीमध्ये नाहीये. सेकंड आहे, इफ वी ॲडेड क्रश पीनट ऑर फ्रेश कोकोनट टू अ डिश विल इट मेक द डिश मोर नरिशिंग. म्हणजे आपण एखाद्या डिश मध्ये कोकोनट किंवा शेंगदाणे पीनट्स घातले तर ती डिश जास्त नरिशिंग होते का? तर हो, होते. का होते बघा, पीनट अँड कोकोनट हॅव नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट इन देम. त्यांच्यामध्ये पौष्टिक तत्व असतात. देअरफॉर इट मेक द डिश मोर नरिशिंग अँड टेस्टियर ऑल्सो. टेस्टी सुद्धा बनवते, फक्त नरिशिंग नाही तर टेस्टी सुद्धा बनवते. का? तर पीनट अँड कोकोनट हॅव नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट इन देम. पहा, पुढे तुम्हाला थर्ड आहे क्वेश्चन पुढचा. व्हाय डू वी स्क्वीज लेमन ज्यूस ऑन राईस अँड डाल. म्हणजे वरण भातावरती लिंबू का पिळतो आपण, असं विचारले. स्क्वीजिंग लेमन ऑन राईस अँड डाल ऍड टेस्ट अँड फ्लेवर टू द फूड. म्हणजे स्क्वीजिंग लेमन पिळणं, राईस अँड डाल, ऍड टेस्ट येतेच त्याची, फ्लेवर ऑफ फूड म्हणजे फूडला टेस्ट येते त्या लेमनची आणि टेस्टी होतं. तसंच लेमन ज्यूस ऑल्सो कंटेन विटॅमिन सी. त्याच्यामध्ये काय आहे, लेमन ज्यूस मध्ये विटॅमिन सी, म्हणून आपण वरण भातावरती लिंबू पिळतो. Which crop growing in field contains the most sugar. म्हणजे असं कोणतं क्रॉप आहे की त्याच्यामध्ये शुगर भरपूर असते? बघा, शुगर केन. शुगर केन इज अ क्रॉप दॅट कंटेन द मोस्ट शुगर.
नंतर तुम्हाला बघा हा डी इथे आहे पहिला, ड्रॉ पिक्चर ऑफ दोज फ्रूट दॅट वी ईट अलॉंग विथ स्किन. आणि तुम्हाला काय करायचं आहे, नुसतंच हे करायचं नाही तर त्याची पिक्चर काढायचंय. ड्रॉ पिक्चर सांगितलंय तुम्हाला इथे. मी तिथे नावं लिहिलेत, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघा. ऍपल काढा, चिक्कू, गव्वा म्हणजे पेरू आणि ग्रेप्स. हे 4 फ्रुट्सचे तुम्ही सिंपल ड्रॉइंग आहे, तुम्ही काढू शकता. ह्याची आपण काय करतो, स्किन सकट खातो. बघा ग्रेप्सची ड्रॉइंग काढायची तर सिंपल. मी लहान असताना मला टीचरनी हे अशीच शिकवलेली. आणि इथे एखादं तुम्ही लीफ काढू शकता. झाली ग्रेप्स. ऍपल काढताना आपण काय करणार, हा बघा असा ऍपल आणि त्याला मध्ये हे. चिक्कू काढा, गव्वा काढा, तुम्ही ड्रॉइंग करा तुमच्या बुकमध्ये. आणि ई काय सांगितलंय, मेक अ लिस्ट ऑफ दोज फ्रूट विच वी कॅनॉट ईट अलॉंग विथ स्किन. म्हणजे ई क्वेश्चन विचारलाय की अशी फ्रूट सांगा की जे तुम्ही सालासकट खाऊ शकत नाही. बघा बनाना सालासकट खाऊ शकता का, नाही. जॅकफ्रूट, स्वीट लाईम, ऑरेंज अँड पोमोग्रॅनेट एक्सेट्रा हे आपण ह्याच्या सकट खाऊ शकत नाही, सालासकट खाऊ शकत नाही. पुढे बघा फ्रूट, फिल इन द ब्लँक्स आहेत. फ्रूट टेस्ट स्वीट बिकॉज दे कंटेन, काय कंटेंट त्याच्यामध्ये आहे, शुगर. फ्रूट मध्ये शुगर असल्यामुळे ते स्वीट लागतात. राईस, फिल इन द ब्लँक्स आहे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला तो करायचा आहे तुम्ही. राईस, व्हीट, ज्वार, बाजरा आर अवर डॅश डॅश फूड, स्टॅपल फूड. द टायनी पिक्स ऑन अवर टंग आर कॉल्ड टेस्ट बर्ड. म्हणजे आपल्या जिभेवरती छोटे छोटे जे बर्ड्स आहेत त्याला काय म्हणतात, टेस्ट बर्ड. नेक्स्ट आहे तुम्हाला गिव्ह रिझन आहे बघा. गिव्ह रिझन मध्ये पहा टेस्ट बर्ड, तुम्हाला हे दिसलं नसेल. पुढे आपण बघूया आता. पहा गिव्ह रिझन मध्ये फर्स्ट आहे वी मस्ट टेक सर्टन प्रिकॉशन व्हाईल कुकिंग फूड. म्हणजे फूड कुक करताना आपण काळजी घेतली पाहिजे. काय काळजी घेतली पाहिजे बघा. इफ वी कुक फूड फॉर लॉंगर टाइम द नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट इन द फूड आर लॉस्ट. म्हणजे जर आपण बघा इफ मी स्लो सांगायचा प्रयत्न करते, जर तुम्ही लिहून घेत असाल तर लिहून घ्या, म्हणजे मी म्हणून स्लो सांगते तुम्हाला. इफ वी कुक फूड फॉर लॉंगर टाइम द नरिशिंग कॉन्स्टिट्युएंट इन द फूड आर लॉस्ट. म्हणजे जास्त वेळासाठी जर आपण फूड कुक केलं तर त्यातले जे पौष्टिक घटक असतात ते निघून जातात. म्हणून सो म्हणायचं आणि हा पूर्ण क्वेश्चन लिहायचा. सो वी मस्ट टेक सर्टन प्रिकॉशन व्हाईल कुकिंग फूड. सो म्हणायचं आणि क्वेश्चन लिहायचा. पुढे बघा आवर बॉडी मस्ट बी हेल्दी. आपली बॉडी ही हेल्दी असली पाहिजे का बघा. फर्स्ट, ऑल फंक्शन ऑफ बॉडी गो ऑन स्मूथली. सेकंड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड वी शुड हॅव एनर्जी टू डू वर्क. हे 3 रिझन दिलेत बघा. मी फर्स्ट आहे ऑल फंक्शन ऑफ बॉडी गो ऑन स्मूथली. ग्रोथ अँड सेकंड आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. थर्ड आहे वी शुड हॅव एनर्जी टू डू वर्क. आणि ह्या 3 रिझनसाठी फॉर ऑल दीज रिझन अवर बॉडी मस्ट बी हेल्दी. या 3 रिझनसाठी, या 3 कारणांसाठी आपली बॉडी हेल्दी असली पाहिजे. फॉर ऑल दीज रिझन अवर बॉडी मस्ट बी हेल्दी. थर्ड आहे जस्ट बिकॉज वी लाईक देम वी मस्ट नॉट ईट द सेम डिश ऑल द टाइम. म्हणजे आपल्याला एखादे पदार्थ आवडतो म्हणून तोच रोज खायचा असं करायचं नाही. का नाही असं करायचं बघा. फर्स्ट, फूड कॉन्स्टिट्युएंट दॅट मीट अवर फूड रिलेटेड नीड आर प्रेझेंट इन फूड स्टफ इन डिफरंट प्रपोर्शन. परत सांगते, द फूड कॉन्स्टिट्युएंट्स दॅट मीट अवर फूड रिलेटेड नीड आर प्रेझेंट इन फूड स्टफ इन डिफरंट प्रपोर्शन. म्हणजे प्रत्येक अन्न घटकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात जे आपल्या शरीराला आवश्यक घटक आहेत ते असतात. अवर फूड रिलेटेड नीड आर मेट इफ अवर बॉडी गेट ऑल दीज फूड.
सगळे फूड्स हे मिळाले तरच आपल्या बॉडीला सगळ्या ह्या जे पौष्टिक घटक आहेत ते मिळतात. दीज फूड कॉन्स्टिट्युएंट इन राईट प्रपोर्शन, म्हणजे आपल्या बॉडीला हे फूड कॉन्स्टिट्युएंट हे राईट प्रपोर्शन मध्ये मिळतात. सो जस्ट बिकॉज, आणि हे पुढे आन्सर लिहायचं. पुढे बघा तुम्हाला आन्सर विचारलेले आहेत. 3 क्वेश्चन आहेत बघा. फर्स्ट आहे व्हॉट न्यू थिंग डिड मोनिका ताई टेल अबाउट द टंग, म्हणजे आपल्या लेसन मध्ये मोनिका ताईंनी टंग बद्दल काय सांगितलेलं आहे पहा. ओनली वन टंग कॅन टेल अस मेनी टेस्ट, म्हणजे तिने काय सांगितलेलं आहे हे सांगितलेलं आहे बघा. ओनली वन टंग कॅन टेल अस मेनी टेस्ट, म्हणजे एक टंग आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट सांगते. असं कोणी सांगितलंय? धिस न्यू थिंग्स टोल्ड बाय मोनिका ताई टू चिल्ड्रन. सेकंड बघा, फ्रूट आर स्वीट, डज दॅट मीन्स दॅट दे कंटेन्स ओनली शुगर. फ्रुट्स हे गोड असतात, याचा अर्थ हा आहे का की त्यात फक्त साखर असते? नाही, नो. फ्रुट्स हॅव मेनी अदर कॉन्स्टिट्युएंट दॅट इज एनर्जी गिव्हिंग सबस्टन्स अँड फायबर, म्हणजे फ्रूटमध्ये फक्त शुगर नसते. नो, फ्रुट्स हॅव मेनी अदर कॉन्स्टिट्युएंट, फ्रुट्समध्ये अदर कॉन्स्टिट्युएंट खूप असतात. दॅट इज एनर्जी गिव्हिंग सबस्टन्स, एनर्जी गिव्हिंग सबस्टन्स असतात, आणि फायबर. थर्ड आहे विच फूड इन्ग्रेडियंट कंटेन सॉर इलेमेंट, म्हणजे आंबट घटक कोणत्या फूड मध्ये आहेत बघा. लेमन, टॅमरिंड, रॉ मँगो, टोमॅटो हॅव सोअर इलेमेंट. लेमन, टॅमरिंड, रॉ मँगो, टोमॅटो हॅव सोअर इलेमेंट. पुढे तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचं आहे पहा. मिल्क, सीसम, जोवार अँड चिक्कू. मिल्क, बटर. मिल्क पासून आपण काय करतो? बटर. मिल्कला काय येणार? मॅच द पेअर, बटर. सीसम, ऑइल, त्याच्यापासून ऑइल काढलं जातं. जोवार, फ्लोअर, जवाचं पीठ करतात. आणि चिक्कू, चिक्कू मध्ये काय असते? शुगर, कारण ते फ्रूट आहे. ह्या झाल्या आपल्या मॅच द पेअर. इथे आपला एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. तसेच आधीच्या लेसनचे सगळे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ तसेच एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी लिंक देते बघा. आतापर्यंत झालेले 4th स्टँडर्ड EVS तसेच मॅथ्सचे एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ आणि EVSचे एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ सगळे त्या लिंकमध्ये मिळतील. EVSची लिंक ओपन केलीत की EVSचे पाहता येतील आणि मॅथ्सची लिंक ओपन केलीत की आतापर्यंत झालेले मॅथ्सचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. नक्की पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा.